भारतीय जनता पक्ष म्हणजे एक असा राजकीय पक्ष ज्यांची निवडणूक यंत्रणा, संघटन आणि वोट बँकेची गणितं ही आजवरच्या भारताच्या राजकारणात सर्वात मजबूत मानली जातात. 2014 नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपने एक असा गड उभा केलाय ज्याला भेदणं विरोधकांना अशक्य वाटत होतं. आणि भाजपचा हाच गड अभेद्य ठेवण्यासाठी भाजपनं आपले 4 फॅक्टर्स तटबंदी म्हणून उभा केले होते, जे मागच्या 12 वर्षांपासून भाजपची सत्ता राखून ठेवतायत. पण मागच्या 3 महिन्यांमध्ये मात्र भाजपचा गड मजबूत ठेवणाऱ्या या 4 फॅक्टरलाच सुरुंग लागल्याचं दिसतंय. ज्यामुळे या अभेद्य वाटणाऱ्या गडाला आता तडे जाण्याची शक्यता वर्तवली जाते. आता हे 4 फॅक्टर्स ज्यांनी भाजपला आजवर तारलं ते कोणते होते? तर अपर कास्ट मतदार, ओबीसी वोट बँक, तरुण वर्ग आणि भाजपच्या हक्काचा असणारा मिडल क्लास सुद्धा. गेल्या 12 वर्षांच्या काळात मोदी सरकारनं आपली केंद्राची सत्ता टिकवून ठेवली ती या 4 फॅक्टर्सच्या जोरावर, ज्यामुळे भाजपला कुणीही सत्तेपासून हलवू शकलं नाही. पण आता या 4 गोष्टींचं मागच्या 3 महिन्यांमध्ये नेमकं कोणतं डॅमेज झालंय ज्यामुळे भाजपच्या पायाखालची जमीन सरकली असं म्हटलं जातंय? या 4 फॅक्टरला धक्का बसण्यामागे मोदी सरकारचे कोणते निर्णय कारणीभूत ठरलेले आहेत आणि या 4 फॅक्टर्समुळे भाजपला आता कसे तडे जायला लागलेत, सविस्तरपणे समजून घेऊयात या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. तर यामधली पहिली गोष्ट आहे ज्यामुळे भाजपच्या पायाखालची जमीन सरकली आहे ती म्हणजे अपर कास्ट वोट बँकेचं इतर प्रादेशिक पक्षांकडे शिफ्ट होणं. खरं तर भाजपचा उगम आणि वाढ ही प्रामुख्याने सवर्ण मतदारांच्या भक्कम पाठिंब्यावर झालेली दिसून येते. राम जन्मभूमी आंदोलन, सांस्कृतिक राष्ट्रवाद, कलम 370 हटवणं यांसारख्या मुद्द्यांमुळे उच्चवर्णीय मतदार हा भाजपचा कोर वोटर बनत गेला. 2014ला भाजप सत्तेत आली तेव्हापासून पाहायचं तर 14च्या निवडणुकांमध्ये देशभरातील जवळपास 54 ते 56% सवर्ण मतदारांनी भाजपला मतदान केल्याचं आकडेवारी सांगते. पुढे 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये हा आकडा वाढून 75 ते 82% जाऊन पोहोचला. उत्तर भारतात हीच टक्केवारी जवळपास सर्व राज्यांमध्ये 75% वर होती. इतकंच नाही तर दक्षिण भारतात कमी पकड असणाऱ्या भाजपला 19च्या निवडणुकांमध्ये ब्राह्मण आणि इतर उच्च जातींचं सरासरी 30 ते 35% इतकं मतदान मिळत असल्याचं दिसून येतं. पण आता हीच भक्कम वोट बँक भाजपच्या गोटातनं निसटताना दिसून येते. नेमकी कशी, तर याची काही उदाहरणं पाहूयात. नुकत्याच पार पडलेल्या 3 जागांच्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपला 2 जागांवर पराभूत व्हावं लागलंय. यातला भाजपचा हक्काचा असणारा बिहार मधला बांकीपूर मतदारसंघ, स्वतः भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा असणारा हा बालेकिल्ला 1995 पासून म्हणजे 31 वर्ष अबाधित होता. आणि विशेष म्हणजे हा सवर्ण बहुल आणि शहरी मतदारांची सर्वाधिक संख्या असणारा मतदारसंघ आहे. इथं भाजपचा पराभव होऊन जनसुराज पक्षाचे नौखे प्रशांत किशोर विजयी झालेत. मागच्या 3 महिन्यात पार पडलेल्या पोटनिवडणुकांमध्ये यामुळे सवर्ण मतदारांचा टर्नआउट 5 ते 10% घसरलाय असं राजकीय विश्लेषक सांगतात. आता या अपर क्लास वर्गामध्ये भाजपविषयी एवढी नाराजी असण्याची अनेक कारणं देखील सांगितली जात आहेत. जानेवारी 2026 मध्ये युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनच्या म्हणजे UGCच्या नव्या मसुद्यावरनं आणि नियमावलीवरनं सवर्ण मतदारांमध्ये वाढलेला असंतोष हे त्यातले एक कारण. UGCनं शैक्षणिक संस्थांमधील भेदभावाला आळा घालण्यासाठी मार्गदर्शक तत्व तयार केली, पण सवर्ण संघटनांनी या नवीन नियमावलीला कडाडून विरोध केला. हे नियम एकांगी आहेत, ज्यामुळे सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ शकतो असा सूर या संघटनांचा होता. या मुद्द्यावरनं भाजप विरोधात अनेक राज्यांमध्ये आंदोलनं करण्यात आली होती. या मुद्द्यावरनं भाजप विरोधात सवर्ण समुदायाचा नाराजीचा सूर उमटलेला दिसून आला. याचं आणखी एक उदाहरण आहे ते म्हणजे 24च्या लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये गुजरात आणि राजस्थानमध्ये राजपूत समाजाचा भाजपवरचा राग हा उघड झाला होता. तत्कालीन केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी सवर्ण समाजातील क्षत्रिय समाजाच्या राजांविषयी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ज्यानंतर गुजरातची क्षत्रिय महासभा आणि करणी सेना यांनी पुरुषोत्तम रुपाला यांच्या विरोधात राज्यभरात मोर्चे काढले आणि आंदोलनं केली. गुजरात सारख्या भाजपच्या सगळ्यात मजबूत गडात सवर्णांनी रस्त्यावरती उतरणं आणि भाजप नेत्याला गावामध्ये यायला बंदी घालणं या कृतींमुळे भाजपला मोठा फटका बसलेला. या घटनेचा परिणाम राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश यांसारख्या भाजपची मजबूत पकड असणाऱ्या राज्यांमध्ये देखील झाला होता. सवर्ण समाजाचा भाजपवर असलेला रोष वाढण्याचं आणखी एक कारण म्हणजे आरक्षणाची बदलती राजकीय गणितं. सध्या देशातल्या 10% पेक्षा जास्त राज्यांनी 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे सवर्ण समाजाला भीती आहे की मर्यादा ओलांडली गेल्यानं खुल्या प्रवर्गातल्या जागा आणखी कमी होतील आणि सवर्णांना मेरिटच्या आधारावर मिळणाऱ्या संधी पूर्णपणे संपुष्टात येतील.
याचाच परिणाम म्हणून सीजेपीच्या आंदोलनानंतर सोशल मीडियावर रिझर्वेशन हटाव चळवळ सुरू करण्यात आली, ज्याला लाखोंच्या फॉलोअर्स मध्ये पाठिंबा देखील मिळाला. आता येऊयात आपल्या दुसऱ्या फॅक्टरवर. तो फॅक्टर आहे तो म्हणजे भाजपच्या यशाचा मुख्य आधार ओबीसी वोट बँक. खरं तर 1999 मध्ये केवळ 22% असलेला भाजपचा ओबीसींचा वोट शेअर 2014 मध्ये मोदींचा ओबीसी चेहरा आणि बिगर यादव ओबीसी रणनीतीमुळे 34% आणि 19 मध्ये तब्बल 44% पातळीवर पोहोचलेला. पण आता भाजपची हीच ओबीसी वोट बँक भाजपवरती नाराज असल्याचं दिसून येते. नेमकं कसं, तर हे 3 कारणांच्या आधारे समजून घेता येतं. पहिलं कारण आहे ओबीसी मतदारांमधील ईडब्ल्यूएस आरक्षणाबाबत असलेला रोष. सवर्णांना 8 लाख रुपयांच्या मर्यादेत मिळणाऱ्या 10% ईडब्ल्यूएस आरक्षणाचा कट ऑफ अनेक परीक्षांमध्ये ओबीसीपेक्षा कमी लागतोय. त्यामुळे ओबीसी तरुणांमध्ये आपल्या हक्कांवरती गदा येत असल्याची भावना आहे. दुसरं कारण आहे जाती आधारित जनगणनेचा पेच. जनगणनेबाबत भाजपच्या संभ्रमावस्थेमुळे ओबीसी वर्गात अशी भीती निर्माण झाली आहे की भाजप त्यांची खरी लोकसंख्या लपवू पाहते, जेणेकरून त्यांना 50% पेक्षा जास्त आरक्षण मागता येऊ नये. आता याचं तिसरं कारण आहे ते म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सरकारने एससी आणि एसटी समाजासाठी नॉन क्रिमी लेअरची तत्परता दाखवली. पण ओबीसींसाठी आधीपासूनच लागू असलेल्या क्रिमी लेअरवर शिथिलता न दिल्यामुळे ओबीसी नेते आणि मतदारांमध्ये असा संदेश गेला की सरकार हे दलित आणि आदिवासी मतदारांना नाराज न करण्यासाठी तत्परता दाखवतं, पण ओबीसींच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करतं. आता यातला तिसरा फॅक्टर आहे तो तरुण वर्गाचा. 2014, 19 आणि 24च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला सोशल मीडिया, डिजिटल इंडिया आणि राष्ट्रवादाच्या जोरावर 18 ते 25 वयोगटातल्या तरुणांनी एक हाती मतदान केल्याचं आकडेवारी सांगते. 2014 मध्ये सुमारे 34 ते 39% तरुणांनी भाजपला मतदान केलं होतं. 19च्या लोकसभा निवडणुकीत हा आलेख आणखी वाढून 40%पेक्षा जास्त तरुण मतदारांनी मोदींच्या नावाला पसंती दिली होती. 24च्या लोकसभा निवडणुकीत हाच टक्का घसरला असला तरी 32% या तरुणांना भाजप आपल्यासोबत जोडण्यात यशस्वी झालाय. पण आता हाच तरुण मतदार भाजपच्या सत्तेची समीकरणं बदलताना दिसतोय. आणि यामध्ये सगळ्यात डॅमेजिंग फॅक्टर ठरला तो नीट पेपर लीक नंतर देशभरात झालेलं सीजेपीचं आंदोलन. नीट पेपर लीकचा प्रभाव नीट परीक्षा देणाऱ्या 23 लाख विद्यार्थ्यांवरती झालाच, पण या पार्श्वभूमीतनं त्यानंतर सीजेपीच्या नेतृत्वाखाली देशभरात झालेल्या आंदोलनामुळे युवक आणि विद्यार्थी यांच्यातला रोष पहिल्यांदा सरकारला पाहायला मिळाला, ज्याचा परिणाम म्हणजे तत्कालीन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. या आंदोलनामुळे भाजप मोठ्या प्रमाणात बॅकफुटवर गेली, तर काँग्रेस आणि राहुल गांधींनी तरुणांमध्ये जात परीक्षा घोटाळे आणि वाढती बेरोजगारी या मुद्द्यांवरती चर्चा करून तरुण वर्गाला आपल्याकडे वळवण्याची भूमिका घेतली. प्रयागराज, कोटा, देहरादून यांसारख्या शहरात जाऊन राहुल गांधींनी पेपर फुटी हा भाजपचा तरुणांच्या भविष्यावरचा सर्जिकल स्ट्राईक आहे असा नरेटिव्ह सेट करत तरुण आणि फर्स्ट टाइम वोटर असणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला, ज्याचा परिणाम ऑगस्टमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये दिसून आला. भाजपला 3 पैकी 2 जागांवर पराभव स्वीकारावा लागला. तरुण मतदार आता सतत होणारे परीक्षांचे घोटाळे आणि वाढती बेरोजगारी या मुद्द्यांवरती उघडपणे बोलताना दिसून येतात. त्यामुळे केवळ सरकारी नोकऱ्याच नाही तर खासगी क्षेत्रात आणि स्टार्टअप क्षेत्रात सुद्धा तरुणांचा भ्रमनिरास झालाय हे दिसून येते. मोदी सरकारनं मोठा प्रचार केलेल्या स्टार्टअप इंडियाला गेल्या 1 ते 1.5 वर्षात प्रचंड मंदी आली आहे. मोठ्या टेक कंपन्यांपासून ते अगदी एडटेक कंपन्यांपर्यंत लाखो तरुणांना कामावरनं काढून टाकलं जाते. या सगळ्या परिस्थितीमुळे अर्थातच सरकार विरोधात तरुण वर्गाचा मोठा रोष तयार झाल्याचं दिसतं. खरं तर भारताची जवळपास 65% लोकसंख्या ही 35 वर्षांखालची आहे आणि भारताचं सरासरी वय 28 असल्याचं सांगितलं जातं. यामध्ये जेनझींचा आकडा जर आपण लोकसंख्येत पाहिला तर तो 38 कोटींच्या घरात पोहोचलाय. हा असा वर्ग आहे जो कोणत्याही पक्षाशी भावनिक किंवा पारंपरिक पद्धतीने जोडलेला नाहीये, बांधिलही नाहीये. त्यांना धर्म किंवा जातीपेक्षा नोकरी, फेअर एक्झाम आणि करिअर महत्वाचं वाटतंय. पेपर लीक आणि एज्युकेशन सिस्टीम मधल्या गोंधळामुळे जेनझी आणि तरुण वोट बँक मोठ्या प्रमाणात भाजपच्या विरोधात उभी राहताना दिसून येते. आता येतो भाजपचा सगळ्यात निष्ठावान आणि विचारसरणीच्या पातळीवर जोडला गेलेला शेवटचा चौथा फॅक्टर, तो म्हणजे मिडल क्लास वर्ग. हा वर्ग निवडणुकीत भाजपसाठी फक्त मतदानच करत नाही तर सोशल मीडिया आणि प्रत्यक्ष रस्त्यावर भाजपचा सगळ्यात मोठा प्रवक्ता म्हणून काम करतो. पण मागच्या काही वर्षांपासून सतत वाढणारी महागाई, वाढता करांचा बोजा आणि केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांमुळे हा मिडल क्लास वर्ग भाजपवरती नाराज झाल्याचं चित्र आहे. आरबीआयच्या एका अहवालानुसार
भारतीय कुटुंबांची निव्वळ आर्थिक बचत ही घसरून जीडीपीच्या अवघ्या 5.1% आली आहे. ही 50 वर्षातली सगळ्यात निच्चांक पातळी सांगितली जाते. या उलट वैयक्तिक कर्जांचा बोजा वाढून तो जीडीपीच्या 45.5% पोहोचलाय. वाढत्या महागाईमुळे आणि गृहकर्जाच्या उच्च व्याजदरांमुळे सध्या भारतातलं घर खरेदीचं प्रमाण 6 ते 13% कमी झालंय. शहरी भागातल्या आयटी आणि कॉर्पोरेट सेक्टरमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात ले ऑफ चालू आहेत. जागतिक मंदीची सावली, बदलती फॉरेन पॉलिसी आणि व्हिसा नियमांमधले बदल यामुळे आयटी क्षेत्रातले तरुण आणि मिडल क्लास व्यावसायिक अत्यंत अस्वस्थ असल्याचं चित्र देशभरात पाहायला मिळतंय. थोडक्यात काय तर भाजप 2014, 2019 आणि 2024 या तिन्ही निवडणुकांमध्ये अपर कास्ट, ओबीसी वोट बँक, तरुण आणि मिडल क्लास या 4 फॅक्टरच्या आधारावर आपली सत्ता अबाधित ठेवत आलाय. पण आता हे 4 फॅक्टर भाजपच्या विरोधात जाताना दिसतात. त्यामुळे भाजपच्या राजकीय समीकरणांची घडी विस्कळीत होताना दिसून येते. आता येणाऱ्या काळात ज्या राज्यांच्या निवडणुका होत आहेत त्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप या 4 प्रमुख घटकांना पुन्हा आपल्याकडे आकर्षित करण्यात यशस्वी होतं का, की विरोधक या असंतोषाचा फायदा उठवण्यात यशस्वी होतात, हे पाहणं महत्त्वाचं असेल. तुम्हाला काय वाटतं? या 4 फॅक्टर्सचा परिणाम झाल्यामुळे भाजपच्या पायाखालची जमीन सरकलीये का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.